कुर्ला पश्चिम येथील न्यू मिल रोड परिसरातील सुभाषनगरमधील JNM गृहनिर्माण सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबामुळे पाणी येत असल्याने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत। यामुळे सोसायटीतील नागरिक उद्विग्न होऊन मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर यांच्या समोर जाऊन आपली नागरिकांनी कैफियत मांडली आहे। याच संदर्भात स्थानिक नागरिकांशी आम्ही संवाद साधलेला आहे। काय सांगाल, आज तुम्ही पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना भेटायला आलेला, एकूण काय समस्या आहे आणि काय? माझं नाव विक्रम मोरे, मी JNM हाईट हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन आहे। हे बाकी सगळे माझे कमिटी मेंबर आहेत आणि आज आम्हाला जवळजवळ 6 ते 7 महिने झाले पाणी येत नाही। आम्ही स्थानिक खासदारांना भेटलेलो आहे या संदर्भात, स्थानिक नगरसेविकेला पण भेटलो होतो, पण त्यांच्याकडे पण त्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी त्यांच्या परीने। शेवटी वॉर्डमध्ये आम्ही जवळजवळ 4-5 महिन्यापासून पत्रव्यवहार करतो आहे। आज सगळ्यांची सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे सगळे इथं बिल्डिंगवाले पोचले। तो उद्रेक होण्याआधी वॉर्ड ऑफिसरांनी सगळं म्हणजे साधक बाधक चर्चा करून हा विषय मिटवायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आश्वासन दिलेले आहे त्यांनी। आता ते त्यांचे अधिकारी वगैरे ते पाठवणार आहेत साईडवर। काय आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला पालिका अधिकाऱ्यांनी की पालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं आहे की जे काळे चौक कुठं आहे तिथून काहीतरी पाण्याची लाईन जॉईंट करून इकडं फिरवणार आहेत, त्यानंतर ती ट्रान्सफर होऊन आम्हाला पाणी मिळेल। पाण्याची बिलही तुम्हाला भरपूर येतात, त्याविषयी काय सांगा? जवळजवळ आम्हाला 2020-21ला एक 18,000 ते 25,000च्या मध्ये 3 महिन्याचं बिल येत होतं। आज ते बिल जवळजवळ 1.25 लाखापर्यंत गेले, पण आम्हाला पाणी नाही आहे। आणि सगळे आमच्या बिल्डिंगमध्ये मध्यमवर्गीय, असं काय कोण करोडपती नाही आहे किंवा काय नाही, पण ते बिल भरणार कसं काय हा पण एक प्रश्न आहे ना। पाणी येत नसल्यामुळे स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केला आहे? खासदारांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे, नगरसेवकांना पण पत्रव्यवहार केला होता, मागच्या 8-9 महिन्यापूर्वी केला होता, ज्यावेळेला पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम होता। आणि खासदारांना तर आत्ता 1-2-3 महिन्यापूर्वी आम्ही भेटून पण आलो आहे आणि पत्रव्यवहार पण केला। त्यांनी सांगितलं की त्यांची वरळीला कुठं मीटिंग झाली आहे, वरळीला जे मेन वॉटर डिपार्टमेंट आहे तिकडं, ते बोलले लवकरात लवकर याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही। आश्वासन दिलं आहे त्यांनी, पाणी अद्याप आलं नाही? नाही, अजून तर आश्वासन असं म्हणजे ठोस काही दिलेलं नाही की तुम्हाला उद्याच पाणी येईल किंवा काय। काम चालू आहे, BMCचं पाणी येईल तुम्हाला। कितना दिक्कत सामना करना पड़ता है, पानी नहीं है। आपका नाम बताइए, कहाँ से है? नमस्कार, मेरा नाम राकेश जैन है। मैं JNM हाइट सुभाष नगर कुर्ला वेस्ट में रहता हूँ। हमारी बिल्डिंग को बन के आज 14 वर्ष हो गए हैं। 12 वर्ष तक बहुत अच्छी तरीके से पानी आ रहा था। लास्ट गए 2 साल से पानी की बहुत तकलीफ़ चल रही है। अभी बीच में पहले हमारे यहाँ 8 टैंकर के आसपास पानी आता था, आज 1 टैंकर भी पानी नहीं आ रहा है। तो आप समझ सकते हो कि हम लोग कितनी तकलीफ़ से गुजर रहे हैं। बिल्डिंग में 42 फ्लैट है, आज हम लोग उसमें 15-20 मिनट पानी में भी हम लोग चला रहे थे। अब लास्ट 10 दिन से तो हमको आधा टैंकर पानी हो गया, आधा टैंकर। अब कैसे जीवन यापन करने का, कैसे क्या अपने घरेलू काम करने के, वो चीज़ समझ में नहीं आ रही है। अच्छा, बहुत सी जगह पे फुल पानी, BKC वगैरह हम लोग के नीचे जो अभी नई नई टावर बन रहे हैं सब जगह फुल पानी है, और हमारे यहाँ के पानी सब खत्म हो गए। अब कैसे जीवन यापन चलेगा, ये बहुत बड़ा विषय है, बहुत बड़ा प्रश्न है। आज हम लोग BMC में आज रोज़ चक्कर काट रहे हैं, लेडीज़ आ रही है, हम आ रहे हैं, सिंगल भी आ रहे, हम जाने तो वहाँ जाके ज़्यादा भीड़ करके क्यों मगजमारी करने का। हम सिंगल भी मिलने आते तो रोज़ आश्वासन मिलता है, आज हो जाएगा, कल हो जाएगा, परसों हो जाएगा। कितना दिन चलेगा ये सब? वार्ड ऑफिसर को आप मिले हैं, क्या आश्वासन दिया? वार्ड ऑफिसर ने आश्वासन दिया हमको, एक बोले भाई ये लोग आपके यहाँ आएंगे, सब चेक करेंगे आपके यहाँ क्या दिक्कत है, आपके यहाँ क्या तकलीफ़ है, सॉल्यूशन करने की कोशिश करेंगे। लेकिन आप फिर भी अभी तो ये बोल रहे थे कि 15-20 दिन आपको और तकलीफ़ गिर सकती है, वो काम चालू है, वहाँ तकलीफ़ गिर सकती है। 15 दिन के बाद पानी नहीं आया सोसाइटी एरिया में, तो अगला कदम क्या रहेगा? अगला कदम अभी यहीं आना पड़ेगा, उससे ज़्यादा भी हम लोग क्या, हम तो अहिंसावादी है, हम तो हिंसा कर नहीं सकते, हम तो अहिंसावादी है, हम तो हिंसा कर नहीं सकते। हम आएंगे यहाँ चक्कर मारेंगे, इससे ज़्यादा हम लोग क्या कर सकते हैं? कभी तो रहम होएगा उनको हमारे ऊपर, कभी तो रहम होगा उनको हमारे ऊपर, क्योंकि अभी अति हो गया है। छोटे छोटे बच्चों को घर है, पानी तो 24 घंटा लगता ही है, लेकिन आधे घंटे पानी के अंदर हमारा क्या तो जीवन यापन होगा और क्या उसमें रहेंगे, क्या फ़ायदा। इससे अच्छा तो झोपड़पट्टी वाले अच्छे हैं,
कि उनको पानी 24 घंटा मिलता है। जो बीकेसी में पाइप रोड पे इधर पानी मिलता है, हमारे बीकेसी में तो 24 घंटा पानी के लिए बोलते हैं, हमारे इधर बोल के जाते हैं पाणी खालचे आमचे बिल्डिंगलाच पाणी नाही, म्हणजे काय काय फायदा आहे बिल्डिंगमध्ये राहून? नाही तर आपण जाऊया झोपडपट्टीमध्ये, तिकडे राहायला जाऊया, आपण नाही राहायचं बस। झोपडपट्टीमध्ये देखील पाण्याचा तिथे पाणी 24 तास आहे, आपल्याला पाणी नाही, मग आम्हाला झोपडपट्टी सोड तिकडेच जायचं, इथे राहायचंच नाही बस। हे बिल्डिंगामध्ये काय फायदा? 1.5 लाख पानी का बिल बोलते की तुमच्याकडे टँकर येऊ शकत नाही, टँकर नाही तर तुम्ही परमिशन दिली कसली आम्हाला? पाणी आम्हाला परमिशन दिली का तुम्ही? आम्हाला राहायचे तुमकडे पाहिजे सोय तुम्ही दिली कशी? हे मात्र खरं आहे ना बाबा, बस असंच जायचं। स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली आहे, मात्र या नागरिकांना मुबलक पाणी मिळेल का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।